आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर 88 जण जखमी। दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर सुद्धा बचाव कार्य सुरूच। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी पेट्रोल पंपाला आग। दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर सुद्धा बचाव कार्य सुरूच। घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। 8 दिवसात ठाण्यातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग हे तात्काळ हटवावे। मुंबई महापालिकेचे पश्चिम आणि मध्य रेल्वेला नोटीस। रेल्वे हद्दीत 179 होर्डिंगपैकी केवळ 99 होर्डिंग मोठे असल्याचं निष्पन्न। निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली होणारं आजचं कांदा आणि दूध दरवाढीचं आंदोलन पुढे ढकलण्यात आलं। आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देणार, तसंच आचारसंहिता संपल्यावर मोठं जन आंदोलन सुद्धा उभारणार असल्याची लंकेंची माहिती। महाराष्ट्रात यंदा 12 जून पर्यंत मान्सून दाखल होणार। हवामान विभागाचा अंदाज 28 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। किनारपट्टीवरील तापमान सरासरीपेक्षा 3% वाढ। पुण्याच्या दौंड तालुक्यासाठी 38 कोटींचा दुष्काळ निधी मंजूर। 23,70,000 निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार। नाशिकमध्ये पाणी टंचाईचं सावट गडद। 12 तालुक्यातील 1139 गाववाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 6 लाख नागरिकांना 350 टँकर आणि खासगी विहिरीतून पाणी।